हाय फ्रेंड्स, कसे आहात? बघा, आपण एक गणित करूया. पहा, 1200 रुपयामध्ये जर 80 लिटर दूध मिळत असेल तर 1500 रुपयामध्ये किती लिटर दूध मिळेल? तर पूर्वी 1200 रुपये बरोबर 80 लिटर असं करा. त्यानंतर 1500 रुपये बरोबर किती लिटर दूध? तर पहा, यांचा आता आपल्याला तिरपा गुणाकार करायचा आहे. 1500 आणि 80 हा गुणाकारामध्ये घ्या. 1500 गुणाकारामध्ये 80 भागाकारामध्ये, म्हणजे छेदचं चिन्ह मारायचं किंवा लावायचं. त्यानंतर 1200 घ्यायचा. 1200 आणि आता आपल्याला बघा काटाकाटी करायची. हा शून्य, हा शून्य, हा शून्य आणि हा शून्य, असे शून्य कटलेले आहेत खालचे आणि वरचे. त्यानंतर बघा उत्तरामध्ये काय येईल, तर जे वरील राहिलेले शिल्लक संख्या असतील त्या घ्यायच्या. छेदस्थानामध्ये पण मांडायचं आहे 12. त्यानंतर आपल्याला आता भागाकार करायचा आहे. अगोदर गुणाकार करून घेऊ वरच्यांचा. 15 8 20 120 लिहा आणि त्यावर 80चा एक शून्य देऊन टाका. छेदामध्ये 12 लिहा. 12 1 12 1 लिहा आणि राहिलेले 2 शून्य देऊन टाका. अशा प्रकारे 100 लिटर दूध मिळेल. तर मग 1500 रुपयामध्ये 100 लिटर दूध मिळते. अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला गणित सोप्या पद्धतीने करता येतात. तुम्ही आमच्याशी जोडून राहा. नवनवीन गणित किंवा गणित कसे करायचे ह्याला रोज पाहण्यात आलं की तुम्ही करू शकता, किंवा तुमच्या एक वेळेस पाहण्यातून गेलं की तुम्ही ते ट्राय करून तुम्ही आणखीन करू शकता. तुमच्यासाठी काही गणित इथे ठेवतो आहे मी. एक गणित ठेवलेलं आहे की 120 रुपयामध्ये 4 किलो शेंगदाणे, तर या 1200 रुपयामध्ये किती किलो शेंगदाणे मिळतील? हे गणित तुम्हाला करायचं आहे मित्रांनो. मी वाट पाहतो आहे त्याच्या उत्तराची. कॉमेंटमध्ये तुम्ही उत्तरं टाका.